दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर गुरुवारी 30 तारखेला मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेचा अखेर अत्यंत दुःखद शेवट झाला. पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आई आणि तिच्या 2 मुलींचे मृतदेह अथक शोध मोहिमेनंतर शुक्रवारी बोरी गोसावी येथे सापडले. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेत माधवी खंदारे वय 42, साची खंदारे वय 17 आणि प्राची खंदारे वय 11 यांचा मृत्यू झाला. तर कुटुंब प्रमुख अविनाश खंदारे यांची थरारक सुटका करण्यात मदत पथकाला यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी आर्णी तालुक्यातील लोणी येथील खंदारे सहकुटुंब आपल्या अर्टिगा कारने राडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून आपल्या नातेवाईकांना बोरी अरब येथे सोडून मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अविनाश खंदारे हे पत्नी माधवी, मुलगी साची आणि प्राची यांच्यासह कारने दारव्हा मार्ग लोणी निघाले. दारव्हा तालुक्यातील दहिली गावाजवळ कुपटी नदीवरील पुलावरून जात असताना पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्याचवेळी त्यांच्या कारला पुराच्या पाण्याचा वेढा पडला. गाडी पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच अविनाश खंदारे व त्यांच्या पत्नी माधवी यांनी लोणी येथील नातेवाईक व मित्र परिवाराला मोबाईलवर संपर्क साधून तातडीने मदत मागितली. मात्र काही क्षणातच पुराच्या प्रचंड प्रवाहाने कारसह संपूर्ण कुटुंबाला वाहून नेले. या घटनेत अविनाश खंदारे यांना एका झाडाचा आधार मिळाला. त्यांनी झाडावर चढून मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाच्या दिशेने स्थानिक नागरिक व बचाव पथकाने धाव घेतली. शुक्रवारी पहाटे सुमारे 4 वाजता अथक प्रयत्नानंतर अविनाश यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यांना तात्काळ उपचारासाठी दारव्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पुराच्या पाण्यात वाहून गेलेली अर्टिगा कार शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजता घटनास्थळापासून अंदाजे 200 ते 300 मीटर अंतरावर आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पत्नी माधवी, साची तसेच प्राची याचे मृतदेह आढळले. बचाव पथक व घटनास्थळावरील ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढले असून दारव्हा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घडलेल्या घटनेनंतर अविनाश खंदारे यांनी घटनास्थळी टाव फोडला. पुलावर धोक्याची सूचना देणारा कोणताही फलक नव्हता. हवं तर माझी प्रॉपर्टी घ्या पण पुलावर फलक लावा असं म्हणत त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.